शाहू स्टेडियमवर आज सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत झुंजार फुटबॉल क्लब विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना झाला। पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला। उत्तरार्धात झुंजार क्लबच्या सुजित आरच्या पासवर स्वप्नील तेलवेकर गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। त्यापाठोपाठ समर्थ नवलेच्या पासवर सुजित आरनं 77व्या मिनिटाला मैदानी गोल करून संध्यामठ संघावर 2-0 अशी आघाडी मिळवली। झुंजार क्लबची बरोबरी साधण्यासाठी संध्यामठ संघानं खोलवर चढाया केल्या। संध्यामठचा कपिल शिंदे हा झुंजार क्लबच्या गोलजाळीच्या दिशेनं चाल करत असताना झुंजार क्लबचा अक्षय पाटील यानं त्याला धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी संध्यामठला पेनल्टी दिली। 80व्या मिनिटाला कपिल शिंदे यानं अचूक गोल नोंदवून झुंजार क्लबची आघाडी 1 गोलनं कमी केली। जादा वेळेत संध्यामठच्या आशिष पाटील यानं गोल करून सामना 2-2 असा बरोबरीत आणला। संपूर्ण वेळेत हा सामना 2-2 बरोबरीत राहिल्यानं पंचांनी निकालासाठी टाय ब्रेकरवर अवलंब केला। यामध्ये संध्यामठच्या आशिष पाटील, विश्वदीप भोसले, दिग्विजय बसरगे, श्रीधर परब आणि कपिल शिंदे यांनी गोल नोंदवले, तर झुंजार क्लबच्या सुजित आर, अक्षय पाटील, समर्थ नवले आणि निखिल डाकरे यांनी गोल नोंदवले। शाहू भोईटे यानं मारलेला चेंडू गोलरक्षक संध्यामठच्या कपिल शिंदे यानं रोखल्यानं संध्यामठ संघानं हा सामना 5-4 अशा गोल फरकानं जिंकला। संध्यामठचा कपिल शिंदे सामनावीराचा मानकरी ठरला। उद्या खंडोबा तालीम मंडळ अ आणि पाटाकडील तालीम मंडळ ब यांच्यात सामना खेळवला जाणार आहे।